नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत वर्गीकरण या घटकामध्ये आकृती या विषय भाग बघितलेला होता। आजच्या तासिकेला आपण वर्गीकरण या घटकांतर्गत संख्या, लक्षात घ्या, संख्या या उपघटकाबद्दल बघणार आहोत। आता संख्यांमध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया संख्यांचे वर्गीकरण। आता विद्यार्थी मित्रांनो, आकृत्यांचे वर्गीकरण हे तर आपल्याला समजलेलं आहे की चार आकृत्या देतात व त्यातल्या कोणतेही तीन आकृत्यांमध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा असतो व एक आकृती वेगळी असते आणि तेच आपलं उत्तर असतं। तसं आणि तसंच संख्यांचे वर्गीकरण आहे। समजून घेऊया आधी संख्यांचे वर्गीकरण म्हणजे तरी नक्की काय। यासाठी मी एक प्रश्न मांडलेला आहे, तो आपण समजून घेऊयात। बघा, संख्यांच्या वर्गीकरणामध्ये सुद्धा चार संख्या आपल्याला देतात, चार पर्याय देतात। बघा, हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय। या चार संख्यांपैकी कोणत्याही तीन संख्यांमध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा असतो आणि तोच सारखेपणा आपल्याला शोधता आला पाहिजे, जेणेकरून एक संख्या वेगळी पडते आणि तेच आपलं उत्तर असतं। चला काढूया यामध्ये गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोणती आहे ते। आपण जर याचं नीट निरीक्षण केलं तर बघा, याच्या एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे। याचा अर्थ 25 ला 5 ने भाग जातो, याला 5 ने जातो आणि यालाही 5 ने जातो। 5 5 25, 5 7 35, 5 3 15, म्हणजे ही 5 च्या पाड्यातील संख्या आहे, ही 5 च्या पाड्यातील संख्या आहे, ही सुद्धा 5 च्या पाड्यातील संख्या आहे। मात्र 18 कडे बघा जरा, पर्याय क्रमांक 4 मध्ये 18 ला 5 ने भाग जातो का? नाही जात। म्हणजेच काय, पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, तर त्यांना 5 ने भाग जातो, हा सारखेपणा आहे। परंतु एक वेगळी आहे, गटात बसत नाही, कोणती? पर्याय क्रमांक 4, कारण त्याला 5 ने भाग जात नाही। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 18 असं आपल्याला मिळणार आहे। आता इथं झाला सारखेपणा हा एकाच पाड्यातल्या संख्येच्या बाबतीत, परंतु हाच प्रश्न परीक्षेला येईल का, तर तसं नाही। याच्यासारखे बरेच प्रश्न आपण वर्गीकरण या घटकांतर्गत संख्या याच्यामध्ये करू शकतो। मग ते कोणत्या प्रकारे प्रश्न तयार करू शकतात, काय काय नियम वापरू शकतात याचा अंदाज करूया आणि हेही लक्षात घेऊया की आपण काय केलं पाहिजे, काय करावे। चला समजून घेऊया। पहिला शब्द लिहिलाय मी समसंख्या। समसंख्या याचा अर्थ काय, तर तीन पर्यायामध्ये, कोणत्याही तीन पर्यायामध्ये समसंख्या देतील आणि एका पर्यायामध्ये विषम संख्या देतील, म्हणजे जो पर्याय वेगळा आहे तेच आपलं उत्तर असणार आहे। याच्या उलट पुढे जाऊया आपण विषम संख्यांकडे। विषम संख्यांच्या बाबतीत काय करतील, तर कोणत्याही तीन पर्यायामध्ये विषम संख्या देतील व एका पर्यायामध्ये समसंख्या देतील, तेच आपलं उत्तर असणार आहे। हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यावर प्रश्न तयार करू शकतात। तुम्हाला माहितच असेल, समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 व विषम संख्या म्हणजे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील तर त्यांना विषम संख्या असं म्हणतात। आता जाऊया पुढचा प्रकार, वर्ग संख्या। आता विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्या हे तुम्हाला माहितच असेल, परंतु उजळणी करता इथे लिहिलेलं आहे बघा मी, त्याच संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येतं ती वर्ग संख्या असते। दोन या संख्येनंच गुणलं, दोन या अंकानंच गुणलं तर 4 हे उत्तर मिळतं, म्हणजे 4 ही वर्ग संख्या आहे। याप्रमाणे 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, याप्रमाणे तुम्ही 1 ते 10 काय करायचंय, 1 ते 10 या संख्यांचे वर्ग पाठ करायचे। लक्षात घ्या, तुम्हाला 1 ते 10 या संख्यांचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे। जर पाठ असतील तर तुम्ही लगेचच प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता। त्यानंतर येऊया घनसंख्या। घनसंख्या कोणाला म्हणतात, तर त्याच संख्येनं गुणायचं। बघा किती वेळा, बघा 3 हा अंक मी 3 वेळा लिहिलाय, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, उत्तर काय मिळालं 27, म्हणजे 27 ही घनसंख्या आहे। मग 1 चा घन 1 येतो, 2 चा बघा बरं, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 येणार आहे। 3 चा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 4 चा 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजेच काय, आपल्याला घनसंख्या ही सुद्धा संकल्पना माहित असणं गरजेचं आहे। यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर घेऊया मूळ संख्या। आता मूळ संख्या पण तुम्हाला माहित असेल,
बघा, ज्या संख्येला त्याच संख्येनं किंवा एक न भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. मग 2, 3, 5, 7, 11, 13 या मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत किंवा माहित असलं पाहिजे की मूळ संख्या कोणाला म्हणायचं. आपल्याला माहित असेल की ज्या संख्येला त्याच संख्येनं आणि एकने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच एकच पाडा, आत्ताच बघा आपण एकच पाडा यावर उदाहरण बघितलं. 5च्या पाड्यातील या संख्या होत्या, म्हणजेच काय, एकाच पाड्यातील संख्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपले किमान 1 ते 10 हे तर बेसिक पाडे पाठच पाहिजेत आपल्याला. एकच पाडा या अंतर्गत 1 ते 10 ह्याचे पाडे जर पाठ असतील तर आपण पर्यायातला वेगळा पर्याय हा शोधू शकतो. म्हणून 1 ते 10 यांचे पाढे पाठ करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर बघूया बेरीज, गुणाकार, भागाकार सारखा या शब्दाचा अर्थ. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण देऊया आपण. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय की 27, 81, त्यानंतर पहिला पर्याय 27, दुसरा पर्याय 81, त्यानंतर तिसरा पर्याय 63 आणि चौथा पर्याय 74 असा प्रश्न विचारला. यातला वेगळा अंक काढा. जर आपण बघितलं 2 आणि 7 किती होतात 9, 8 आणि 1 किती होतात 9, 6 आणि 3 होतात किती 9, 7 आणि 4 होतात किती 11. म्हणजे मला बेरीज सारखी याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, तर संख्येतील अंकांची बेरीज ही आपल्याला कधी कधी सारखी मिळू शकते. जसं की इथं 9 9 9 मिळाले, वेगळी कोण मिळाले पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. या पद्धतीनेच गुणाकार, भागाकार हा सारखा असू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर आधारित लगेचच आपण आता प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण संख्यांचे वर्गीकरण म्हणजे काय व त्यावर आधारित उदाहरण, तसंच आपण काय काय केलं पाहिजे, काय काय तयारी करायला हवी याविषयी अभ्यास केला. आता आपण यावर आधारित काही प्रश्नांचा सराव हा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय, त्याचा अभ्यास करूया. पहिला पर्याय आहे 27, दुसरा 26, तिसरा 24, चौथा 22, 21 ते 30 यातल्याच हा संख्या आहेत. जर आपण विचार केला तर दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय, बघा बरं, दुसरा पर्याय ही एक समसंख्या आहे, तिसरा पर्याय ही एक समसंख्या आहे, चौथा पर्याय ही एक समसंख्या आहे. बघा, एकक स्थानी 2 आहे, 4 आहे, 6 आहे. आपण माहिती आहे आपल्याला 0 2 4 6 8 असले की ती समसंख्या असते. एकक स्थानी तो अंक आला तर, म्हणजेच काय, ही समसंख्या, ही समसंख्या, ही समसंख्या आहे. मात्र पर्याय क्रमांक 1 बघा बरं जरा, पर्याय क्रमांक 1 ही विषम संख्या येते. कोणती संख्या, विषम. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, तर त्या समसंख्या आहेत. मात्र गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 27 असं मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. मग प्रत्येक वेळी समसंख्या आणि विषम संख्या असंच विचारतील का, तर तसं नसतं. बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं विषम संख्या आहे, इथं विषम संख्या आहे, इथं समसंख्या आहे, इथं समसंख्या आहे. मग आता 2 सम आहेत, 2 विषम आहेत, वेगळं काय, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आता जसं आपण सारखेपणा समसंख्यांच्या बाबतीत शोधला, तसंच मूळ संख्या, वर्ग संख्या, विषम संख्या, घन संख्या, वर्ग संख्या या बाबतीत आपल्याला तो सारखेपणा शोधता आला पाहिजे. बेरीज सारखी आहे का, गुणाकार सारखा आहे का, एकाच पाड्यातील संख्या आहेत का, असा विचार करून तुम्हाला काही ना काही करून कोणत्याही 3 पर्यायामध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा शोधता आला पाहिजे. जसं की आता आपण इथं शोधला. चला आता याच्या बाबतीत विचार करूया. आताच आपण म्हटलं की इथं 2 विषम आणि 2 सम आहेत, परंतु नीट जर विचार केला तर 16, बघा 4 गुणिले 4 16 येते, म्हणजे 4 चा वर्ग 16 आहे. जर मी या ठिकाणी 7 गुणिले 7 केलं तर मला 49 दिसतंय. याचा अर्थ 7 7 49, 7 चा वर्ग 49 आहे. यानंतर मी जर 8 गुणिले 8 केलं तर 8 8 64 येतं. याचा अर्थ 8 चा वर्ग हा 64 आहे. परंतु जर चौथ्या पर्यायाचा जर मी विचार केला तर ती वर्ग संख्या नाही. म्हणजेच काय, पहिला पर्याय ही वर्ग संख्या आहे, दुसरा पर्याय ही वर्ग संख्या आहे, तिसरा पर्याय पण वर्ग संख्या आहे. मात्र जर आपण 9 9 गुणायचं म्हटलं तर 9 9 81 येतं आणि 8 8 64 येतं. म्हणजेच काय, 69 ही वर्ग संख्या नाही. म्हणून यातली वेगळी किंवा गटात न बसणारी संख्या कोणती आहे किंवा आपलं उत्तर कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 69 हे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया.
बघा पहिल्या पर्यायामध्ये 33 हा अंक संख्या दिली आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 42, तिसऱ्या पर्यायामध्ये 53 आणि चौथ्या पर्यायामध्ये 24. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वेगळी संख्या ओळखायची आहे. या पण ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोन विषम संख्या आहेत, इथं 2 आहे, इथं 4 आहे, याचा अर्थ दोन समसंख्या आहेत. मग दोन समसंख्या, दोन विषम संख्या. आता काय करायचं तर आपल्याला वेगळा विचार करता आला पाहिजे. बघा या ठिकाणी जर मी गुणाकार केला 3 त्रिक 9, 4 दुने 8, 5 त्रिक 15 वेगळा येतोय. मग एकाच पाड्यातल्या संख्या आहेत का तर एकाच पाड्यातल्या संख्या नाहीत. मग मी असा विचार केला तर बघा आपण याच्यावर विचार करतोय काय करता येईल, बेरीज गुणाकार एकाच पाड्यातला आहे का, वर्ग संख्या आहे का, घनसंख्या आहे का, विचार करायचा. जर मी विचार केला याची बेरीज करू का, 3 आणि 3 किती होतं 6, 4 आणि 2 किती होतं 6, 5 आणि 3 किती होते 8 आणि 2 आणि 4 किती होतात तर 6 होतात. याचा अर्थ याची बेरीज 6 आहे, याची बेरीज 6 आहे, याची बेरीज 6 आहे. मात्र पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 ची बेरीज 8 येते. याचा अर्थ पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय यांच्यामध्ये सारखेपण आहे, बेरीज 6 येते. मात्र पर्याय क्रमांक 3 ही वेगळी आहे कारण बेरीज वेगळी मिळते, म्हणजेच गटात न बसणारी किंवा वेगळी किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 53 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा पहिला पर्याय 11, दुसरा 12, तिसरा 19, चौथा 13. 11 ते 20 यातल्या संख्या आहेत. मग याचा विचार काय करायचा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी दुसऱ्या पर्यायाकडे जर बघितलं 12 याला 12 ने पण भाग जातो, 1 ने पण भाग जातो, 4 ने पण जातो, 3 ने पण जातो. म्हणजेच काय ही संयुक्त संख्या आहे. परंतु बाकीची बघा ही मूळ संख्या आहे, ही सुद्धा मूळ संख्या आहे, ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे पहिला पर्याय मूळ संख्येचा, तिसरा पर्याय मूळ संख्येचा, चौथा पर्याय मूळ संख्येचा. मग मूळ संख्या नाही कोण तर पर्याय क्रमांक 2 नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 12 असं आपल्याला मिळणार आहे. कारण पहिला, तिसरा आणि चौथा हा मूळ संख्यांचा गट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गटात न बसणारी वेगळी किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 12 असं असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पहिला पर्याय आहे 24, दुसरा पर्याय आहे 42, तिसरा पर्याय आहे 81 आणि चौथा पर्याय 87. आता जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा इथं विषम आहे, इथं विषम आहे, इथं सम आहे, इथं सम आहे. याचा अर्थ वेगळा विचार केला पाहिजे. बेरीज करू का, 4 आणि 2 6, 2 आणि 4 6, 8 आणि 1 9, 8 आणि 7 15 वेगळी मिळते. मग मी गुणाकार करून बघू का, बघा एकाच पाड्यातल्या संख्या सुद्धा नाही त्या. मग गुणाकार केला तर बघा बरं 4 दुने 8 येते, 4 दुने 8 येते. बघा बेचोक 8, 4 दुने 8, पुन्हा 8 एके 8च, 8 7 56. बघा ज्यावेळेस मी गुणाकार केला तेव्हा बेचोक 8 मिळाला, 4 दुने 8 मिळाला, 8 एके 8 मिळाला. मात्र चौथा पर्याय बघा, चौथ्या पर्यायामध्ये गुणाकार वेगळा आहे. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये गुणाकार 8 आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 8 आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये गुणाकार 8 येतो. म्हणजे हा झाला सारखेपणा, संख्येतील अंकांचा गुणाकार सारखा. हाही प्रश्न याच्या वर्गीकरण अंतर्गत संख्येवर विचारला जातो, हे लक्षात घ्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कारण ती गटात बसत नाही, वेगळी आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 87 असं मिळणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा आहे, इथं 4 ला 16 दिलंय. याचा अर्थ बघा बरं 4 गुणिले 4 काय येतंय 16. इथं 5 ला 25 दिलंय. याचा अर्थ 5 गुणिले 5 काय येतंय 25. इथं 9 ला 81 दिलंय. याचा अर्थ 9 गुणिले 9 याचा अर्थ काय होतो 81. म्हणजे 4 चा वर्ग पुढे दिलाय, 5 चा वर्ग पुढे दिलाय, 9 चा वर्ग पुढे दिलाय. तसं जर आपण 10 चा वर्ग केला 10 गुणिले 10 तर उत्तर किती येतं 100. परंतु इथं काय दिलंय बघा 104 दिलंय. म्हणजेच काय संख्येचा वर्ग समोर मांडलाय परंतु इथं चुकलाय. म्हणजे हे वेगळं आहे, गटात बसत नाही किंवा वेगळं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गीकरण या घटकांतर्गत संख्या या उपघटकाबद्दल माहिती बघितली. लक्षात घ्या आपल्याला आकृती असो किंवा संख्या असो, आता जो संख्या बघितला आकृतींच्या पेक्षा संख्यांमध्ये अभ्यास आपला जास्त असला पाहिजे. कारण संख्यांचे प्रकार माहित असले पाहिजेत, आपले 1 ते 10 पाढे पाठ असले पाहिजेत, तसेच आपले वर्ग संख्या लक्षात पाहिजेत, आपल्याला घन संख्या माहित पाहिजेत, मूळ संख्या ओळखता आल्या पाहिजेत.
थोडक्यात काय, संख्यांच्या बाबतीत बऱ्याच प्रकारे प्रश्न तयार केला जातो, त्यामुळे आपली तयारी चांगली असणं गरजेचं आहे. जे की आपण सुरुवातीलाच घेतलं होतं की आपण काय काय केलं पाहिजे. समसंख्या, विषम संख्या, वर्ग संख्या, मूळ संख्या, घन संख्या, क्रमवार संख्या, एकाच पाड्यातील संख्या, पाढे पाठ करा. म्हणजेच काय, या सगळ्या बेसिक संकल्पना तुम्हाला पक्क्या करायच्या आहेत. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.